तर कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळ गँगच्या 5 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 5ही जणांना 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावली गेली आहे। मयूर गुलाब कुंबरे, मयंक विजय व्यास, गणेश सतीश राऊत, दिनेश राम फाटक, आनंद अनिल चादळेकर या 5ही आरोपींना कोथरूड गोळीबार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली होती। त्यांना आता पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, जगदीश, खरं तर 2 दिवसापूर्वी संपूर्ण घटना पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये घडलेली होती। अगदी क्षुल्लक कारणावरून निलेश घायवळची जी टोळी होती त्यातले काही जण जे आहेत ते रात्रीच्या सुमारास फिरत होते आणि मध्ये फोलर का लावले असं म्हटल्यानंतर जे आहे ते गोळीबार एकावरती केला आणि त्यानंतर काही अंतर पुढे गेले आणि एकावरती त्यांनी कोयत्याने वार केले। त्यामुळे ही गुन्हेगारी प्रवृत्तीची टोळी आपण सातत्याने पाहतोय। पुण्यामध्ये वेगवेगळ्या टोळ्या आहेत, जसं मगाशी सांगितलं की अंधेकाची टोळी आहेत, परंतु हा निलेश घायवळ जो आहे तो देखील त्याची स्वतःची स्वतंत्र टोळी जी आहे ते कोथरूड परिसरामध्ये चालवतो आणि राज्यभरामध्ये त्याच्याकडून जे आहे ते स्वतःची कामं करून घेतली जात असतात आणि त्याची टोळी आपल्याला राज्यभरामध्ये पाहायला देखील मिळते। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अगदी सर्वसामान्यांपर्यंत घरापर्यंत लोकांच्या घरापर्यंत ही सगळी टोळी जी आहे ती आलेली पाहायला मिळते। कारण का यापूर्वी टोळ्या नव्हत्या का, तर टोळ्या होत्या, परंतु एकमेकांच्या टोळ्यांमध्ये हे त्यांचे वाद व्हायचे, त्यांच्यावरती एकमेकांवरती गोळीबार करायचे। परंतु आता सर्वसामान्य लोकांना देखील या टोळ्यांचा सामना करावा लागतो आणि हे सगळ्यात महत्त्वाची बाब होती। त्यामुळे पुणे पोलिसांनी लगेचच पावले उचलून यामध्ये जे कोणी दोषी होते त्यांना पकडलं, 4-5 जण पकडले, आणखी 2 जण ठीक आहे। पकडण्यात पोलीस प्रयत्न करतायत आणि निलेश घायवळच्या बाबतीत देखील पोलीस पावले उचलण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे या सगळ्यांची न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी जी आहे ती पाहायला मिळते। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।